राज्यामध्ये एकीकडे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा धुरळा उडत असतानाच तिकडे दिल्लीमध्ये या निवडणुकांच्या तारखांना स्थगिती देणार की निवडणुका होऊ देणार यावर एक सुनावणी पार पडली। मात्र सुप्रीम कोर्टाने 50%पेक्षा अधिक आरक्षण प्रकरणी सुनावणी आता शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांवर अद्यापही टांगती तलवार कायम आहे। आजच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्ते आणि वकील तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडली, तर वकील तुषार मेहतांनी निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून मागितल्याचं सांगत पुढील सुनावणी गुरुवारी किंवा शुक्रवारी घेण्याची विनंती ही केलेली होती। सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे। मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो। 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे, त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती। आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की निवडणुका लवकरात लवकर घ्यावा, हा जो लार्जर इश्यू आहे तो आपण डिसाईड करू, मात्र वर्केबल सोल्युशन याच्यात काय आहे हे पाहण्यासाठी आता शुक्रवारची सुनावणी आहे। दरम्यान सध्या तरी कोणताही निर्णय कोर्टाने घेतलेला नाहीये, त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे। मात्र सध्या जाहीर झालेल्या निवडणुकांचं काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ते बघूया। आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील, पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे, त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही। राज्य सरकार निवडणुकांच्या तारखांबाबत सुनावणी दरम्यान आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं ते पाहूया। महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, जेडपी महापालिका निवडणुकीच्या तारखा अजून घोषित झालेल्या नाहीत, सुनावणी परवा घेऊ शकतो। यावर याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांचं म्हणणं, याचिकांमध्ये अवमान प्रकरणाच्या याचिका आहेत, 6 मे रोजीच्या आदेशांबाबतच्या फेरविचाराची ही याचिका आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही ना, आयोग आणि सरकारचा होमवर्क होऊ द्या असं मग सरन्यायाधीशांचं म्हणणं होतं। तर 2 डिसेंबरला नगरपालिकांसाठी मतदान आहे अशी माहिती याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दिली। यावर त्या नगरपालिका पंचायती आहेत ना असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। तर 50%पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या नगरपालिका पंचायतीच्याही निवडणुका होऊ नये याची दखल घ्यावी असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं। आमच्या आदेशाविरोधात निवडणूक घेतली गेली तर आम्ही सारं काही रद्द करू शकतो असं सरन्यायाधीशांनी मग सांगितलं। तर मग तो जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल, निवडणुकीची अधिसूचना निघाली आणि ती थांबवता येणार नाही, आरक्षण मर्यादा ओलांडलेला भाग आदिवासी आहे असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मग कोर्टामध्ये सांगितलं। यावर सरन्यायाधीश म्हणाले, 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, तिथल्या निवडणुका आमच्या संभाव्य आदेशांच्या अखत्यारीत असतील। बांठी आयोग राबवला नाही तर महाराष्ट्रात आरक्षण उरणार नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मग बाजू मांडताना म्हटलं। शुक्रवारी दुपारी 2 वाजता पुढची सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीशांनी मग स्पष्ट केलं। इकडे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय भूमिका मांडली आहे ते पाहूया। आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो 18 पगड जाती 12 बोलतेदार वर्ग आहे, या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता, पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे। जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ। भाट्या कमिशन जर लागू केलं, त्याच्यावर निवडणूक घेतला तर या महाराष्ट्रातला ओबीसी वायपआउट होईल। आणि आम्ही यापूर्वी भाट्या कमिशनचा अहवाल जो आहे हा सदोष आहे आणि तो आम्हाला मुळीच मान्य नाही आहे। माझ्या मते की आता ह्या ज्या निवडणुका ज्या घटनेप्रमाणे एखादी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी कोर्टाला थांबवता येत नाही अशा घटनेप्रमाणे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळं ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या निवडणुका घ्याव्याच लागल्या असं मला वाटतंय। पण ज्या निवडणुका नोटिफाय व्हायच्या आहेत, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या निवडणुका अजून नोटिफाय व्हायच्या आहेत, त्या निवडणुकामार्फत जो काय निर्णय सुप्रीम कोर्टचा होईल त्याच्याप्रमाणे त्या निवडणुका होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.